नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक लघुकथा बघणार आहोत। कथेचे नाव आहे पिकले पान हिरवे देठ। चला तर मग सुरुवात करूया। पिकले पान हिरवे देठ। आबाने काळा चष्मा डोळ्यावर चढवून बाहेर पाहिले। नजर समोरच्याच लिंबाच्या झाडावर गेली। पान काय, पण फांद्यासुद्धा स्पष्ट दिसल्या नाहीत। काळी क्षार झाडांची सावली दिसली। तेवढ्यानेच आबा हरकून ओरडला, "अरे पोरांनो, लिंबाचं झाड नव्ह का? अरे दिसतंय बघा." "आबा, झाडावर काय आहे? सांगा पाहू." चंदाने टाळ्या पिटीत विचारले। तसा आबा गोंधळला। त्याने डोळ्याला ताण देऊन झाडावर नजर रोखली। लिंबाच्या काळा क्षार दिसणारा ठिपका फाटू लागला। 2-4 फांद्या वेगवेगळ्या दिसू लागल्या। बाबांच्या तोंडावर हसू पसरलं। चंद्याच्या डोक्यावर टपली मारीत आबांना म्हटलं, "अरे लेकरा, 10 वर्ष डोळ्यांसमोर अंधारच अंधार होता, आता कुठे दिसायला लागलं? थोडं थांबलं, मेहनत केली की शेंडा दिसल अन देवळाचा कळस पण दिसल." आबांच्या या बोलण्यामुळे मंडळी खदखदून हसली। गेली 10 वर्षे आबा घरट्यात खुरडत जगत होता। पोलादी अंगकाठी वयाने वाकली नाही, पण डोळ्यांच्या दुखण्याने पुरती हबकली होती। आंधळा आबा दीन झाला होता। दुखण्याचं नीट निदान होत नव्हतं। भारी उपचाराला पैका नव्हता। मोठ्या डॉक्टरांचे दर्शन अवघड होते। कर्माला दोष देत आबा गप्प झाला होता। 20 कलमी कार्यक्रमाचा नवा काळ आला आणि आबांचं भाग्य उजाडलं। दीनदुबळ्यांची सेवा करण्याची जाण थोरामोठ्यांना झाली। आबांच्याच गावात पुण्या-मुंबईचे मोठे डॉक्टर आले। आबांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले। डोळ्यावरची पट्टी गेली। डोळ्यांवर काळा चष्मा आला। लवकरच नजरेचा चष्मा झळकणार होता। आबाला 20 कलमी कार्यक्रमाचे कौतुक वाटत होते। सरपंच थोरात यांनी आबाला विचारलं, "आबा, देवळाचा कळस का आठवला?" "20 कलमी कार्यक्रम इंदिराबाईंनी गरिबांसाठी आखलाय. गरिबांना आधाराचा आसरा मिळतोय. गरिबांसाठी घरे म्हणजेच देवळच बाबा. त्यांच्या कामाला आता सुगंध सुटलाय. या देवळाचा कळस म्हणालो बाबा." सरपंच म्हातारा परीक्षेत पास झाला की नापास? "भले भले. अहो, तुम्ही मुरलेली माणसं." "खरंच आबा, परीक्षा घेण्यासाठी नव्हतं विचारलं. मला वाटलं तुम्हाला पंढरीला जाण्याची इच्छा झाली असेल." थोरात यांनी म्हटलं, "पांडुरंगाची मर्जी. पंढरी पण घडल, पण डोळे आल्या मी ठरवलं, या देशात नवं घडतंया, ते बघायचं. ते बघण्यासाठी मन लई वढाळ झालंय बघा. 10-5 गावांचा तरी फेरा मी मारणारच." आबाने घराकडे तोंड वळवून म्हटले, "बरं का सरपंच, कारभारणीला पण यायचं म्हणतोय. कसं काय वाटतं?" "वा वा, फारच छान." सरपंच म्हणाले। बायजा आत्याने उगवत्या सूर्याकडे हात जोडीत म्हटले, "सांगायचं बाबा." म्हाताऱ्याला डोळे आल्याने तो आता तरणा झालाय. पिकलेलं पान गळायचं, पण या 20 कलमी कामानं त्याचं देठ हिरवं झालंया. 10 वर्षे झालीत म्हातारा गावाबाहेर पडला नाही. 4 गावं हिंडायचं म्हणतो, तर हिंडेल बापडा. पोरं करती झाली अन डोळे गेले. म्हाताऱ्याला लय वाईट वाटायचं. सारा जन्म कष्टात गेला. पोरं मोठी झाल्यावर फिरेल म्हणायचा, तर नजरच नव्हती. आता बाकी छान झालं. आता चालायची तयारी ठेव." आबा म्हणाले। म्हातारा-म्हातारीच्या संवादाने सारे सुखावले होते। सरपंचाचे डोळे तर आनंदाने डबडबून आले होते। उठता उठता ते म्हणाले, "आबा, जरूर जा. 4 गावात जाऊन सारे पहा. खरंच पाहण्यासारखं खूप घडले असंच तुम्हाला वाटेल." तर मग मित्रांनो, आजची ही लघुकथा कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.